द बहुजन आवाज। जय भीम नमो बुद्धाय। मी सदानंद खिल्लारे, आपण पाहतात द बहुजन आवाज। आज आपण उपस्थित आहोत तारखेडा येथे। कारंजा तालुक्यातील तारखेडा येथे 2 दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता काही महिला भगिनी उपस्थित आहे, सोबतच पुरुष मंडळी सुद्धा येथे उपस्थित आहे। आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बातचीत करूया आणि धम्म परिषदेविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर काय नाव ताई आपलं? पद्मा जानराव मेश्राम। आज आपण 2 दिवसीय धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे। काल आणि आज 2 दिवसीय धम्म परिषद आयोजित झालेली आहे आणि आजच्या कार्यक्रमाची सुद्धा सुरुवात झालेली आहे। काय सांगाल, कशा प्रकारची ही धम्म परिषद सुरुवात करण्यात आली, कल्पना कुणी सुचवली आणि किती दिवस आपण धम्मदानासाठी फिरलात? कल्पना अशी सुचली की तारखेडा येथील सर्व महिला मंडळ, रमाबाई महिला मंडळ, नवयुवक सिद्धार्थ नवयुवक मंडळ यांच्या विद्यमाने आम्ही एकत्र येऊन सर्वांनी सुचवले की आपण धम्म परिषद घ्यायची। नंतर धम्म परिषद घेतली आणि कालपणापासून धम्म परिषद चांगली पार पडली आणि त्या धम्म परिषदेला सर्व लहान मोठ्यांचे सर्वांचे सहकार्य लाभले। त्यामुळे आमच्या येथील धम्म परिषद 2 दिवसाची चांगली पार पडली। बरं, या 2 दिवसीय धम्म परिषदेसाठी आपण किती दिवस धम्मदानासाठी फिरला, काय सांगाल? या 2 दिवसीय धम्म परिषदेसाठी आमच्या 3 गाड्या जायच्या। एकेका दिवशी 3 गाड्या जायच्या, 3 4 गावं करायचे आणि 12 दिवस सतत आम्ही 12 दिवस 3 गाड्या आमच्या धम्म परिषदेला फिरल्या। तर एकूणच ह्या महिला जे आहे धम्म परिषदेसाठी 10 ते 15 दिवसाआधी पूर्वीपासूनच धम्मदानासाठी फिरल्या आणि 2 दिवसीय धम्म परिषद होत आहे। इतरही महिला आपल्यासोबत उपस्थित आहे। काय नाव ताई आपलं? गंगा दयाल रोडगे। बरं, आपण या महिलासोबत आहात आणि किती महिलांचा तुमचा ग्रुप आहे, मंडळ आहे? आमचं मंडळ सर्वच महिलाचं मंडळ आहे। सर्वच गावातल्याच महिला आहे आमच्या मंडळमध्ये। मग कशा काय तुम्ही धम्मदानासाठी फिरला त्याविषयी सांगा ना। आम्ही धम्मदानासाठी प्रत्येक महिला एका गाडीमध्ये 5-5, 6-6, कोण्या दिवशी 4, कोणत्या दिवशी समजा मनुष्य पण कोण्या दिवशी 5, कोण्या दिवशी 6, असे वेगवेगळ्या गावाला आम्ही गेलो। सोबतच मग तुम्हाला नवयुवक सिद्धार्थ मंडळाचे सुद्धा सहकार्य मिळालं आणि गावातील पुरुष मंडळीचं कसं सहकार्य मिळालं? त्यांचं पण मिळालं आम्हाला सहकार्य। आमचं सर्वच गावाचं तारखेडावासियांचं सहकार्य मिळालं, त्याच्यामुळे आमचे धम्म परिषद पार पाडली। तर या धम्म परिषदेसाठी सर्व मंडळीचं सहकार्य मिळाल्याचं यांनी सांगितलेलं आहे। सोबतच काही पुरुष मंडळीसुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहे। काय नाव सर आपलं? जानराव मेश्राम। तर काय सांगाल, आपण धम्म परिषदेसाठी झटत आहात, 2 दिवसापासून पाहत आहोत आपण स्टेजवर किंवा धम्मपीठावर सूत्रसंचालन करत आहात। तर कशी काय कल्पना सुचली, संकल्पना कोणाची आणि काय मेहनत घ्यावी लागली? प्रथम मी या बुद्धविहारामध्ये लहान मुलांना पंचशील शिकवत होतो व त्यानंतर त्यांचा अभ्यास करून घेत होतो आणि या विहारामध्ये आमच्या गावातील दर रविवारी महिला मंडळी येत होत्या। त्यांनी ठरवलं की आपल्या गावामध्ये बौद्ध धम्म परिषद घ्यायची आहे। तर मी खंबीरपणे त्या महिलांच्या पाठीमागे उभा राहिलो आणि या महिलांना गाड्या करून दिल्या आणि सर्व गावागावामध्ये फिरवून धान्याच्या रूपात तसेच पैशाच्या रूपात रक्कम आम्ही गोळा केली व संपूर्ण ही त्या रकमेतून धम्म परिषद यशस्वी करण्याचा प्रयत्न केला नाही। ती 2 दिवसापासून आमच्या गावामध्ये धम्म परिषद यशस्वी होत आहे। बरं, ही धम्म परिषद आपल्या गावामधील पहिलीच धम्म परिषद आहे। तर यामध्ये मग फिरताना धम्मदानासाठी काही अडचणी वगैरे आल्या त्या सांगा ना। धम्म परिषदेमध्ये फिरत असताना आम्हाला अडचणी तर आल्याच नाही, परंतु फिरत असताना प्रत्येक गावामध्ये कोणी चहा पाणी तसेच नाश्ता पाणी घेण्याचा आग्रह करत होते, परंतु आम्ही धम्मदान गोळा करण्यासाठी त्यांच्यामध्ये वेळ गमावला नाही आणि फक्त चहा वगैरे जिथे आवश्यकता आहे तिथे घेतला आणि आम्ही धम्मदान गोळा केलं। एकूणच धम्म परिषदेसाठी लागणारे जे धम्मदान आहे ते चांगल्या रीतीने सर्व गावामधून मिळाले आणि सर्वांनी सहकार्य दिले। सोबतच काही वयोवृद्ध महिला आजीसुद्धा येथे उपस्थित आहे। या आजी समोर, या समोर, या ना येऊ दे। हां, काय नाव आपलं? कमलाबाई रोकडे। बरं, आपण आपल्या गावामध्ये धम्म परिषद भरवली या महिलांनी, संपूर्ण गावांनी, तर कसं वाटते तुम्हाला? आम्हाला आनंद झाला। बरं, वय काय तुमचं? माय वय असं
80. 80. मग अशी धम्म परिषद आपण कुठं पाहिली होती? किती दिवसापासून आपल्याला माहीत आहे अशी धम्म परिषद? नाही अशी पाहिली नाही. हो का? नाही आपल्या गावात पहिल्यांदाच भरली, तर मग तुमचा उत्साह काय म्हणते? चांगलं आहे. याच्यापासूनच तर आमच्या धम्म परिषदेला सुरुवात झाली. खरं म्हणजे आम्हाला प्रोत्साहन आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हातारे यांच्याकडूनच मिळाली आणि यांच्यापासूनच आमची धम्म परिषदेला सुरुवात झाली. तर मागेही काही महिला मंडळी आहे, या. तर काय नाव ताई आपलं? मंगला महाजन. मंगला महाजन. बरं, तर धम्म परिषदेसाठी सर्व महिला मिळून सहकार्य करत आहेत, तर तुमचा काय अनुभव आहे, काय सांगा? माझं सहमत. सर्व महिला मंडळांनी दान गोळा केलं, याबद्दल चांगली धम्म परिषद झाली. चांगली धम्म परिषद झाली. त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे. अशीच धम्म परिषद दरवर्षी व्हावी अशी माझी इच्छा आहे. बरं, आता ही पहिली धम्म परिषद तुम्ही घेतली, तर पुढच्या वर्षी घेणार का? सर्वांची साथ असली तर आम्ही पुढच्या वर्षी पण करणार. तुमचं नाव काय? माझं नाव शोभा शेंडे. बरं, मग आता या महिलांनी आणि पुरुषांनी तुम्हाला साथ दिली, तर दरवर्षी धम्म परिषद याप्रमाणे होईल का? हो, आता महिलाची पुरुषाची साथ असली तर आमचा विचार आहे दरवर्षी घ्यायचा. असं वाटतं आम्हाला का घ्यावंच बा, दरवर्षी झालीच पाहिजे. हा धम्म परिषदेचा सर्व कार्यक्रम, भोजनाचा कार्यक्रम, वैचारिक भाषणाचा कार्यक्रम होत आहे, तर गावामध्ये कसं वातावरण आहे? चांगलं आहे गावामध्ये वातावरण, चांगलं आनंद झाला आहे. सगळ्यालाच आनंद झाला आहे की मस्त कार्यक्रम झाला बा. आपल्या गावासारखा कार्यक्रम कुठंच नाही झाला. सगळ्यालाच आनंद झाला आहे. तर एकूणच या धम्म परिषदेमध्ये सर्व महिलांनी, सर्व पुरुषांनी हिरीहिरीने सहभाग घेतलेला आहे आणि या गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आणि अशाच प्रकारची धम्म परिषद आपण पुढल्याही वर्षी जर संपूर्ण गावकऱ्यांचं आणि महिला पुरुषांचं सहकार्य मिळालं तर दरवर्षी या गावामध्ये आम्ही धम्म परिषद घेऊ, अशा प्रकारचं त्यांनी आश्वासितसुद्धा केलेलं आहे आणि आपली मनीषा बोलूनसुद्धा दाखविलेली आहे. मी सदानंद खिल्लारे, तारखेडा, कारंजा.